तर दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात बॅनरही लागलेले आहेत. खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करीन. कारण बोलघेवडे बोलणारे रोज सकाळी 9 वाजता पत्रकार पोपटलाल बोलतात. मुंबई कोणाची म्हणून नारे द्यायला आता घरातले उरले 3 असे नेते त्या ठिकाणी घोषणा आणि गमछा मारतात. पण मुंबईतलं मराठीपण आणि मुंबईकरांचं मुंबई टिकवलं कोणी? आज माझगाव, गिरगाव, काळा चौकी, लालबाग, नाना जगन्नाथ शंकरशेठ, पार्श्वनाथजींचं नाव, या सगळ्या नावामध्ये आमच्या मुंबईची खरी ओळख डोंगरीपासून लालबागपर्यंत या सगळ्या नावाचा निर्णय केला तर तो महायुतीच्या सरकारने केला. आणि म्हणून बोलघवड्यांना सवाल आहे, तुम्ही इतके दिवस काय केलं? सत्तेमध्ये तुम्ही होतात, राज्यात सत्तेत होतात. राज्यातल्या सत्तेमध्ये असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये मशगूल होतात. आणि म्हणून मराठी माणसाची सेवा सुद्धा ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करते. मुंबईत अशा हजारो प्रोजेक्ट्स ज्यामध्ये कोस्टल रोडपासून अटल सेतूपर्यंत आणि मुंबईत येणाऱ्या IIM पासून मुंबईतनं निघणाऱ्या बुलेट ट्रेनपर्यंत यांचा विरोध उभाटाचा आणि भाजप आणि महायुतीच्या प्रयत्नांना यश म्हणून मुंबईकर आमच्या बाजूनेच आशीर्वाद देतील आणि सेवक म्हणून आम्हीच काम त्यांचं करत राहू एवढा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे. महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी दक्षिण मुंबईत असेल. उमेदवार आमच्यासाठी मुंबईतल्या 6 जागांवर माननीय मोदीजींचं प्रतिनिधित्व करणारा असेल. महायुतीमध्ये कोणी लढायचं हे एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार ठरवतील. विजय आमचा निश्चित असेल. आज लिहून घ्या, अरविंद सावंत यांचा पराभव किमान पक्षी 1.5 लाख मतांनी होईल. आज तरी या विषयावर निर्णय झालेला नाही. या विषयावरची चर्चा योग्य पातळीवर चालू आहे. शरद पवार आज नाशिकमध्ये असे म्हणाले की राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, सरकारला याकडे काही घेणं देणं नाहीये, सरकार याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या विषयामध्ये खरं तर पवार साहेबांकडेच बोट आरोपी आणि प्रश्नाची जास्ती जातात. याचं कारण पवार साहेब उत्तर देतील का? प्रधानमंत्री सन्मान निधी सारखा दर 3 महिन्याला थेट अकाउंटवर निधी आपल्या काळात का नाही गेला? पवार साहेब याचं उत्तर देतील का की पीक विमा कर्ज 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी विम्याची रक्कम सरकार भरेल असा निर्णय आपल्या काळात का नाही झाला? पवार साहेब या प्रश्नाचं उत्तर देतील का की त्यांच्या काळामध्ये 2 लाख कोटीच्या वर त्या ठिकाणी युरियाची सबसिडी का नाही झाली? पवार साहेब याचं उत्तर देतील का की आमच्या शेतकऱ्यांना, बागायतदारांना त्यांचा निघणारं फळावळ जे असेल तो माल थेट विक्रीला नेण्यासाठी थेट ट्रेन असे निर्णय का नाही झाले? आणि उद्धवजी आणि शरद पवार साहेब याचं उत्तर देतील का की त्यांनी महाराष्ट्राला गमछा मारून सांगितलं होतं की आम्ही 7-12 बांधावर जाऊन कोरा करू, तो का नाही केला? आणि त्यामुळे स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात पवार साहेब असताना स्वतःचा बचाव करायला दुसऱ्याकडे बोटं दाखवत आहेत. राहुल गांधींनी शेतकऱ्यांना घेऊन टीका केलेली आहे मोदींवरती. नाशिकमध्ये ते म्हटलेलं आहे आम्ही GST मुक्त करू शेतकऱ्यांना, भाजप मात्र कर्जमुक्ती करत नाही. आम्ही एकदा कर्जमुक्ती केलेली 16 लाख कोटींचं कर्ज आहे उद्योगपतींचं, ते भाजपने माफ केलेलं आहे. बडबड करणाऱ्यांना तर काही मोकळीकच आहे. आणि म्हणून मला चंद्रशेखर कुलकर्णी यांची ती कविता आठवते, इथे शहाणे म्हणून जगणाऱ्यांना काटेकोर कायदे आहेत,
वेडे बनून जगणाऱ्यांना फायदेच फायदे आहेत. असे फायदे राहुल गांधी घेत आहेत. काही त्या ठिकाणी विधानं करतायत, काही कमिटमेंट करतायत. त्याच्याबद्दलचा ना अभ्यास आहे, ना पूर्वपीठिका आहे, ना त्याचा रोडमॅप आहे. आणि राहुल गांधीजींच्या अशा घोषणांवर जनता काही विश्वास आणि शेतकरी काही विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही. भाजपची यादी जाहीर झाली, त्यामध्ये भाजपची यादी जाहीर झाली, त्यात मुंबईतील 2 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र तिसरीची जागा भाजपने जिंकलेली आहे. त्याबाबत अद्याप काही चर्चा झाली नाही, निर्णय झाला नाही असं दिसतं. भारतीय जनता पक्षाच्या सर्व याद्यांच्यावर चर्चा टप्प्याटप्प्याने आमच्या रणनीतीनुसार होते. मध्य उत्तरची सुद्धा उमेदवारी आमच्या रणनीतीचा भाग आहे. योग्य वेळेला आम्ही घोषित करू आणि त्याच्यावरही महायुतीच जिंकेल, भाजपच जिंकेल 100% मला पूर्ण विश्वास आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यानंतर काल कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिलेल्या पक्षाविरोधात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी सुद्धा गेले होते. नाराजी दूर झाली का गोपाळ शेट्टी? गोपाळ शेट्टी यांची एक पैशाची नाराजी नाही. दुपारी ते माझ्याबरोबर भोजनही त्यांनी केलं. ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला. आमच्या पक्षाची प्रथा परंपरा संस्कृती आणि कार्यपद्धती आहे की आपल्या सहकार्याला जरा थांब म्हटल्यावर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांशी बोललं पाहिजे. तो मोठेपणा देवेंद्रजींनी दाखवला. कार्यकर्त्यांचं प्रेम नेत्यावर असणं ही आमच्या पक्षाची सुद्धा संस्कृती आहे. त्यामुळे कार्यकर्ते जमणं स्वाभाविक आहे. नाराजगी एक पैशाचीही नाही. तिढा कुठलाच नाही आहे. कोणी कुठल्या जागा लढायच्या जिंकण्यासाठी याबद्दलचं गणित जुळवण्यासाठीचं काम चालू आहे आणि तेवढाच वेळ आहे. माननीय अध्यक्षांबरोबर बैठका दोन्ही मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल मला माहीत नाही. ज्यांना केवळ बडबडच करायची आहे, ज्यांना लोकांची सेवा करायची आहे ना, विकासाशी मतलब आहे, त्या लोकांना अडवणार कोण? कोकणच्या विकासाला सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि मोदीच आणि मोदीजींचं सरकारच काम करतं हे कोकणातील जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळे आता पायाखालची वाळू सरकत लागल्यामुळे त्या ठिकाणी विनायक राऊत यांचं डिपॉझिट वाचलं पाहिजे हा एक प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या दौऱ्यातला आहे. सर, एअर इंडियाची जी इमारत आहे ती राज्य सरकार आता विकत घेताना पाहायला मिळत आहे. 1600 कोटींनाही. मग आता प्रश्न आमचा उबाटा सेनेला आहे. गावभर बोंब मारत तुम्ही फिरत होता. ही इमारत गेली, गुजरातला दिली, इकडे गेली. सत्य काय? त्यामुळे असत्याची फॅक्टरी म्हणजे उबाटा सेनाचं नेतृत्व आहे. योग्य उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी घोषित करेल. पूनमताईंनी योग्य काम केलंय. पक्ष त्यावर योग्य निर्णय करेल. ज्या शिवसेनेच्या खासदार नाही, मला याच्यावरची माहिती नाही. सर, एक प्रश्न होता की एकंदरीत संजय राऊत यांच्याकडून टीका करण्यात येत आहे की काल नितीन गडकरींचं नाव जाहीर झाल्यानंतर ही भाजपची देशातली दुसरी यादी होती. पहिल्या यादीमध्ये गडकरींना स्थान मिळायला पाहिजे होतं असं राऊत म्हणतात. अरे तुमची पहिली यादी तर घोषित करा. संजय राऊतांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही गांजा चिली मोडून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू नका. पहिलं तुमची पहिली यादी घोषित करा. तुम्ही एक उमेदवार ठरवू शकला नाहीत. अमोल कीर्तीकरचं नाव घोषित केलं तर तुमच्या सहकारी पक्षाने दे फटका तुम्हाला दिला. त्या फटक्यातनं राऊत अजून तुम्ही अजून सावरलेले नाही आहात. त्यामुळे पहिलं यादीवर बसा, नाही तर लोक सकाळी सामनावर बसतील. नाही, रक्षा खडसे आमच्या खासदार होत्या, उदय खासदार होणार आहेत. हे स्वच्छ प्रकाश एवढं स्पष्ट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.